मोगलांच्या छातीत धडके भरवणाऱ्या छाव्याची पहिली डरकाळी ऐकली ती या पुरंदरनेच. मी म्हटलं होतं, एकदा का तुम्हाला हे गडकिल्ले फिरायची सवय लागली, की ती सुटता सुटत नाही. पावसाचं वातावरण असल्यामुळं जायचं की नाही या विवंचनेत मेट्रोने पोहोचलो भावाच्या घरी. मित्राची गाडी घेऊन आमचं त्रिकूट आत चाललं किल्ले पुरंदर भटकंतीला. पुण्यापासून अवघ्या 42 किलोमीटरवर असणारा हा किल्ला पावसाळ्यात विलोभनीयच. सासवडमधून जाताना पावसाचा जोर वाढला आणि आम्ही एका हॉटेलचा आसरा घेतला. स्पेशल चहा घेऊन पुढचा प्रवास करून आम्ही गडावर पोहोचलो. इथलं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. 1665 साली मुघल सरदार जयसिंगराजे व दिलेर खान यांनी 40 ते 50 हजार फौजेनिशी पुरंदरला वेढा दिला. सरदार मोरारबाजी देशपांडे व अवघ्या 700 मावळ्यांनी मुघलांना कडवी झुंज दिली आणि यातच मोरारबाजी धारातीर्थी पडले. मग महाराजांनी हाच पुरंदरचा तह केला. संध्याकाळी गड उतरताना हे सगळं दृश्य डोळ्यात साठवत आम्ही घरी पोहोचलो.